पुन्हा त्याच उत्तर मोहिते सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत। आता या ठिकाणी आपण पुढचा टॉपिक बघण्यापूर्वी एक शेवटचा प्रॉब्लेम तुम्हाला खास करून रेफरन्सला मी सांगत आहे। तो प्रॉब्लेम जो काय आहे तो तुम्हाला मी सोल्युशन सकट कसा सोल्युशन सकट प्रॉब्लेम तुमच्या समोर मराठीत मांडत आहे, पण सांगताना मी इंग्लिशमध्येही सांगणार आहे। हा प्रॉब्लेम मी आता तुम्हाला इथं कॅमेरा समोर दाखवतोय। हा विद्यार्थ्यांनी जो आमचा रेफर मी सांगितल्याप्रमाणे केलेला आहे त्याप्रमाणे असेल। मराठीतून तो तुम्हाला एक्सप्लेन झालेलाच आहे, मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीतून एक्सप्लेन करत असतोय, त्यामुळं याचा काळजीपूर्वक तुम्ही लाभ घ्यावा। कसा लाभ घ्यावा? काळजीपूर्वक लाभ घ्यावा, ठीक आहे। तर या प्रॉब्लेमची कन्सेप्ट काय, थीम काय हे प्रथम प्रॉब्लेम सेट करताना तुम्हाला मी सांगू इच्छितोय। प्रत्येक वेळेला मी जसं सांगतोय फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर ए बी सी असे 3 स्टेज, पार्ट फर्स्ट, पार्ट सेकंड, पार्ट थर्ड। शब्द काय? पार्ट थर्ड। ओके, तर पार्ट फर्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे? स्टेटमेंट शोइंग प्रॉफिट पर टीव्ही सोड। आता या ठिकाणी टीव्हीच्या ठिकाणी तुम्ही वॉशिंग मशीन सेट करू शकताय, फ्रीज सेट करू शकताय, असे प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सेट केले पाहिजे। फक्त आम्ही टीव्ही देतोय म्हणून तुम्ही टीव्ही म्हणायलाच पाहिजे असं काही नाहीये। त्या ठिकाणी तुम्ही तुमचं कल्पनाशक्ती वापरा, काय करा? कल्पनाशक्ती वापरा, बुद्धीला ब्रेनला थोडीशी चालना द्या आणि त्याप्रमाणे मी जशी तुम्हाला नाव जर वॉशिंग मशीन घ्या, फ्रीज घ्या, इस्त्री घ्या, बरोबर आहे की नाही? काय तुम्हाला जे वाटतं ते, फर्निचर घ्या, काय अडचण काय त्या ठिकाणी? असे वेगवेगळे विषय तुम्ही तुमच्या डोक्यात घेऊन प्रॉब्लेम सेट करा तुमच्या तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनात। ओके, तर जाऊया पुढे। इथं रेफरन्सला टीव्ही दिलेला आहे। पुढं बी काय आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज पर फायनान्शियल अकाउंट, पण त्याला फिनान्शियल अकाउंट सुद्धा म्हणते। फिनान्शियल स्पेलिंग तेच आहे, अर्थ तोच आहे की मी जो सुरुवातीला तुम्हाला सांगितला। हा बी झाला, ठीक आहे, किंवा पार्ट 2 झाला। पार्ट 3 बघा किंवा सी बघा, रिकन्सिलेशन स्टेटमेंट बिटवीन 2 सेट्स ऑफ अकाउंट। बिटवीन 2 सेट्स म्हणजे कॉस्ट अकाउंट अँड फिनान्शियल अकाउंट। 2 सेट या ठिकाणी कॉस्ट अकाउंटचा उल्लेख केलेला नाहीये, पण आपण तो डोक्यात ठेवायचा आहे की 2 सेट्स म्हणजे कुठले कुठले? कॉस्ट अकाउंट्स आणि फिनान्शियल अकाउंट याची टॅली म्हणजे रिकन्सिलेशन। आता आपण जवळपास तुम्ही भरपूर यावरचे प्रॉब्लेम सोडवले असेल। एक इल्युस्ट्रेशन म्हणून मी तुमच्या समोर हा तिसरा प्रॉब्लेम प्रकट करत आहे। तर त्याप्रमाणे आता हे तुमच्यासाठी नवीन असणार नाही की समाधान मिळवणी पत्र। काय? समाधान मिळवणी पत्र। ओके, ठीक आहे, तर तुमच्या लक्षात आलेलं आहे ते। पुढे बघूया आपण माहिती काय प्रोड्यूस केलेली आहे आपल्याला इन पॅराग्राफ। वेजेस अँड मटेरियल आर टू बी चार्ज ॲट ॲक्च्युअल कॉस्ट। परत तोच विषय लावला, काय? वेजेस अँड मटेरियल टू बी चार्ज ॲट ॲक्च्युअल कॉस्ट, जे आहे ते आहे त्यात काही बदल झालेला नाही। काय झालेलं नाहीये? बदल तुम्हाला कुठलाच दिसत नाही या ठिकाणी। का दिसलाय तुम्हाला? मला सांगा, मी तुम्हाला तेच विचारायला लागलो। जर बदल दिसला असेल तर माझ्यासमोर तुम्ही तो मांडावा, बरोबर आहे का? आणि मांडताना तुम्ही काळजी घ्यावी की मी जे सांगतोय त्याचा जाणीवपूर्वक तुम्ही अभ्यास करायचा, ठीक आहे। आता या प्रॉब्लेम मध्ये चेंज कसा केलेला? फक्त एक रक्कमेमध्ये थोडासा एक झिरो वाढवून नुसता चेंज आम्ही केलेला आहे, आमच्या तज्ञ शिक्षक मित्रांनी केलेला आहे। कसा केलेला बघा, कॉस्ट ओव्हरहेड ॲट 75% ऑन वेजेस अँड ऑफिस ऑन कॉस्ट 30% ऑफ वर्क कॉस्ट। आता मागच्या प्रॉब्लेम मध्ये आणि या प्रॉब्लेम मध्ये फक्त विषय थोडासा चेंज आहे बघा। हे प्रॉब्लेम किती सोपे असतात तुम्ही जर काळजीपूर्वक, त्यासाठी हा मी नमुना तुमच्या सादर करतो। एक शून्य वाढवल्यानंतर काय चमत्कार घडू शकतो? किंवा बघा, किंवा आयटम बदलल्यानंतर टीव्हीच्या ठिकाणी तुम्ही वॉशिंग मशीन घ्या, फ्रीज घ्या, इस्त्री घ्या, फॅन घ्या, बॉल पेन घ्या, काय पाहिजे ते घ्या, हे घड्याळ घ्या, रिस्ट वॉच घ्या। ओके, तर त्या पद्धतीने तुमचे प्रॉब्लेम सेट झाले पाहिजेत आणि हीच तुमची काठिण्य लेवल पातळी तपासली जाते। पण ती तपासताना बरेचसे क्लू असतात आपल्या हातात। जसं मी तुम्हाला सांगितलं की 75% 75% वेजेसच्या काढायचे, काय? ऑन वेजेस अँड ऑफिस कॉस्टच्या वर
30% काढून ऑफिस कॉस्ट जी आहे ती 30% ऑन वर्क कॉस्ट आहे. वर्क ओव्हरहेड ॲट 75%, वर्क ओव्हरहेड ॲट 75% ऑन वेजेस आणि ऑफिस ऑन कॉस्ट 30% ऑन वर्क कॉस्ट. ओके. देर वेअर नो ओपनिंग और क्लोजिंग स्टॉक. कोणताही ओपनिंग स्टॉक नाही, कोणताही क्लोजिंग स्टॉक नाही. लक्षात आले. असे पण प्रॉब्लेम्स असतात की ज्या ठिकाणी ओपनिंग स्टॉक ही काही नाही आणि क्लोजिंग स्टॉक ही काही नाही. पुढे द नंबर ऑफ टीव्ही सोल्ड ड्युरिंग द इयर वेअर 540. आता ही अमाऊंट मागच्याच आयटम सारखी वा युनिटच्या आपण 540 काउंट करत होतो ती तशीच त्या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये संबंधित जे शिक्षकांनी हा रेफर केलेला आहे तुमच्याकडे प्रॉब्लेम त्या पद्धतीने आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगून हा तुमच्याशी रेफर करत आहे. तर तीच रक्कम त्या ठिकाणी तशी म्हणजे त्यावेळी युनिट्सच्या प्रमाण कॅल्क्युलेट आपण 540 मी प्रत्येक वेळ मल्टिप्लाइड बाय 540 पर युनिट एवढी प्राइस आहे 540 तीच कन्सेप्ट इथं आहे. पण बाकीची सिस्टीम चेंज आहे. म्हणून मी तुम्हाला उदाहरणासाठी दिलं की मोहिते सर जे प्रॉब्लेम देतात तो परीक्षेत येऊ शकतो फक्त त्याच्यात थोडीशी व्हेरिएशन्स असतात. लक्षात आलं. म्हणून एक जाणीवपूर्वक तुमच्यासमोर प्रॉब्लेम हाऊ टू सेट प्रॉब्लेम इल्युस्ट्रेशन सोडवणं सोपं आहे का तर आम्ही ती तुम्हाला शिकवलेलं आहे. पण हाऊ टू सेट प्रॉब्लेम आपण स्वतः सेट कसा करू शकतो त्याचा एक अत्यंत चांगला नमुना मी तुमच्यासमोर प्रोड्यूस करत आहे. तर पुढे जाऊया. इन्फॉर्मेशन गिवन मटेरियल पर टीव्ही ₹2400, वेजेस पर टीव्ही 800, सेलिंग प्राइस पर टीव्ही ₹6000. आपण आता सध्याच्या मार्केटमध्ये 6000 ला टीव्ही मिळणं थोडंसं अवघड आहे पण हा प्रॉब्लेम म्हणून आपण समजून घेऊया. बरोबर आहे. कारण आता सध्या मोबाईलची सुद्धा चांगल्या ब्रँडेड जर आपण विचारात घ्यायला गेलो ब्रँडेड मोबाईल सुद्धा जे अँड्रॉइड सिस्टीमचे चांगल्या पद्धतीचे साधारण चांगल्या क्वालिटीचे 5000 पासून स्टार्ट. बरोबर आहे. त्यामुळे टीव्ही हा 6000 एक उदाहरण म्हणून आपण समजून घ्या. फॉर एक्झाम्पल ऍक्च्युअल वर्क एक्सपेन्सेस वे ₹3,21,600 अँड ऑफिस एक्सपेन्सेस ₹6,18,000. आता ही कन्सेप्ट तुम्हाला समजली का बघा की वर्क एक्सपेन्सेस किती आहे 3,21,700. जाणीवपूर्वक ऐका काळजीपूर्वक 3,21,700 अँड ऑफिस एक्सपेन्सेस किती आहेत 6,18,000 आहेत. किती आहेत 6,18,000 आहेत जे तुमच्यासमोर फिक्स्ड स्वरूपात तिथं मांडण्यात ऍक्च्युअल घडलेली घटना ऍक्च्युअल पण तुमच्यासमोर ते प्रोड्यूस केलेले आहे. याचा तुम्हाला सोल्युशनला निश्चित उपयोग होणार आहे. जसं मगाशी 30% आणि 75 वर जोर दिला ती गोष्ट आणि ही गोष्ट काळजीपूर्वक डोक्यात ठेवा. आता सोल्युशन मध्ये जाऊया. ए स्टेटमेंट ऑफ कॉस्ट अँड प्रॉफिट. ओके. जे आपल्याला तयार करायचं अपेक्षित झालंय ना स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट पर टीव्ही. ओके. लक्षात आला असेल तुमच्या. पर्टिक्युलर्स मध्ये काय सांगितलंय बघा. पर टीव्ही आता घ्यायचं इथं पर युनिट नाही पर टीव्ही. ओके. आणि त्याला मल्टिप्लाइड बाय 540 करायचं आहे. मटेरियल जे काय तुमच्या समोर दिलेलं आहे 2400 प्रॉब्लेम मध्ये मी मगाशी जाणीवपूर्वक सांगितलं मटेरियल पर टीव्ही 2400 2400 प्लस वेजेस ऍड काय करायचं आहे वेजेस करायचे आहे. 800 रुपीज प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत त्या तुम्ही तिथं मेन्शन करणार. हे काढलं की याची टोटल म्हणजे प्राइम कॉस्ट तुम्हाला मिळते 3200. हे पर युनिट चाललंय. प्रथम रिपीट करतो पर युनिट मी सांगले त्याला मल्टिप्लाइड बाय फक्त 540. ब्रेनचा वापर कॅल्क्युलेटर प्रमाणे करा किंवा रकमा जर मोठ्या वाटत असतील तर रेग्युलर कॅल्क्युलेटरचा वापर करा. शक्यतो आम्ही परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटर अलाउड करत नाही हेही काळजीपूर्वक लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा काळजीपूर्वक लक्षात ठेवा. प्राइम कॉस्ट मिळेल. त्याच प्राइम कॉस्टला तुम्ही मल्टिप्लाइड बाय 540 टीव्ही केलं की तुम्हाला 540 टीव्हीची अमाऊंट तुमच्या समोर प्रकट होईल. आता त्यात ऍड काय करायचं आपल्याला वर्क ऑन कॉस्ट. वर्क ऑन कॉस्ट त्यात ऍड करायचे. ती कशी असेल 75% ऑफ वेजेस. मगाशी मी तुम्हाला तो मुद्दा सांगितलेला होता. बरोबर आहे. तर हे वेजेस बरोबर आहे काय मग हे ऑफ वेजेस ती किती आहेत आपल्याला मिळतील कॅल्क्युलेट केल्यानंतर 600 रुपये मिळतील. ओके. कारण लक्षात घ्या
हेचं कॅल्क्युलेशन तुम्ही जाणीवपूर्वक करायचं आहे, त्याला मल्टिप्लाइड 540 ने करायचं आहे. हे केलं की वर्स कॉस्ट तुमच्या हातात मिळेल. वर्स कॉस्ट तुमच्या हातात गावल्यानंतर त्यात ऍड काय करायचं आहे, ऑफिस ऑन कॉस्ट. ती 30% ऑन वर्क्स ऑन कॉस्ट आहे. वर्स कॉस्ट 30% त्यावर आहे, ती तुम्हाला मिळाली पर टीव्ही. ती त्याला 540 करा. यातनं तुम्ही कुठं पोहोचणार, टोटल कॉस्ट, संपूर्ण खर्च, टोटल कॉस्ट पर टीव्ही आणि 540 टीव्ही. लक्षात आलं? टोटल कॉस्ट म्हणजे आपल्याला काय खर्च आला टीव्ही मॅन्युफॅक्चरिंग करायला, निर्माणी, कार्यालयीन व्यय, बरोबर आहे का, याचं कॅल्क्युलेशन करून वेजीस वगैरे त्यात ऍड केल्यानंतर एक टीव्ही तयार करण्यासाठी नेमका काय खर्च आला तो तुमच्या समोर त्या ठिकाणी प्रकट होईल. टोटल कॉस्ट या नावाने. त्यात प्रॉफिट तुम्हाला ऍड करायचं आहे. प्रॉफिट ऍड केलं की तुम्हाला सेलिंग प्राइस मिळेल. ओके, तर ही सेलिंग प्राइस म्हणजे ज्या प्राइसला तुम्ही मार्केटमध्ये हा टीव्ही एक विकू शकता, मल्टिप्लाइड बाय 540 करा. आता पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बी किंवा पार्ट 2, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज पर फिनान्शियल अकाउंट. काय ॲज पर फिनान्शियल अकाउंट. तर त्यासाठी काय करायचं, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज नेहमीचे टेबल आहे, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज नेहमीचे टेबल. पर्टिक्युलर्स मध्ये डेबिट साइड आपण ॲज्युम करू, क्रेडिट साइड किंवा लेफ्ट हँड राईट हँड, बरोबर आहे. तर पहिलेच मी सांगितलेलं आहे तुम्हाला, आणखीन एकदा ह्या शेवटच्या इल्युस्ट्रेशन मध्ये रिपीट करून सांगतो, हॅशटॅग नंबर 27 च्या ह्याच्यामध्ये, की लेफ्ट हँड साइडला तुमचे सगळे खर्च येणार आहेत आणि राईट हँड साइडला सगळे इन्कम सोर्स, व्यय, काय व्यय ज्याला आपण खर्च म्हणतो ते सगळे लेफ्ट साइडला येतील. राईट साइडला रिसीट इन्कम सोर्स म्हणजे त्याचे स्तोत्र, कशाच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्न व्हायला लागलंय ते त्या ठिकाणी राईट साइडला डेबिट क्रेडिट, डेबिट क्रेडिट, त्या पद्धतीने या कन्सेप्ट लक्षात घ्या. मग या ठिकाणी जे खर्च आहेत, बरोबर आहे, ते कशा कशावर झाले. टू हा लेफ्ट साइडला शब्द आहे, राईट साइडला बाय. टू मटेरियल, मग मटेरियलसाठी आपण काय काउंट केलेलं आहे, ते मटेरियल 540 टीव्हीचं घ्यायचं. हाऊ मच अमाऊंट, 540 टीव्हीज, नॉट अ सिंगल. इथं एका युनिटचा किंवा एका टीव्हीचा विषय चाललेला नाही. या ठिकाणी टोटल 540 टीव्हीवर आपल्याला प्रॉफिट लॉस काय झाला हे चेक करायचं आहे. ओके, हा विषय तुमच्या लक्षात येतोय. चला पुढे जाऊया. मटेरियल त्या ठिकाणी घेतले, वेजेस त्यासाठी काय लागल्या, ऍक्च्युली मजुरी त्या ह्याच्यासाठी काय लागली, 540 युनिटसाठी टीव्हीच्या. म्हणजे ज्याने कुणी त्या ठिकाणी फ्रीज लिहिला असेल फ्रीज येईल, ज्याने कुणी त्या ठिकाणी मोबाईल दिले असतील त्या ठिकाणी मोबाईल्स येतील, ज्याने कुणी त्या ठिकाणी इस्त्री घेतली असेल तर इस्त्री येईल. त्याप्रमाणे तुम्हाला जे काय वाटेल त्या पद्धतीनं रकमांमध्ये सुद्धा व्हेरिएशन्स करा आणि ते प्रॉब्लेम मध्ये तशा पद्धतीने सेट करत चला. ठीक आहे. आता वेजेस तुम्हाला समजल्या, वर्क्स एक्सपेन्सेस सुद्धा 540 टीव्हीच्या समजल्या. हे सगळं डेबिट आहे, कारण प्रत्येक ठिकाणी एक्सपेन्स म्हणतो. काय एक्सपेन्स, नॉट इन्कम, एक्सपेन्स वे, खर्च. ओके, त्यानंतर ऑफिस एक्सपेन्स. ऑफिस एक्सपेन्सेस या ठिकाणी काय होतात ते बघावं लागेल आपल्याला. कार्यालयीन खर्च मराठी, हा कार्यालयीन जो खर्च दिलेला आहे तो कार्यालयीन खर्च जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांनी 540 टीव्हीचा घ्यायचा. हाऊ मच, 540 टीव्हीज. आता या ठिकाणी पहिले मी सांगितलं बॅलन्सिंग फिगर हा तुमचा प्रॉफिट असणार आहे. जर तुमचा सेल्स 540 चा, त्याची रक्कम जी तुमच्या समोर प्रकट होणार आहे ती राईट हँड साइडला असणार आहे. म्हणजे राईट हँड साइडला आपण काय घेणार आहे बघा, बाय सेल्स, जे विक्रीपासून आपलं झालेलं उत्पन्न. हे 540 टीव्ही आपण मार्केटमध्ये विक्रीला दिल्यानंतर आपल्याला होणारा प्रॉफिट म्हणून, म्हणजे प्रॉफिट म्हणण्यानंतरचा भाग आहे की विक्रीतून मिळणारं उत्पन्न. काय इन्कम फ्रॉम सेल्स, हाऊ मच अमाऊंट वी विल गेट फ्रॉम सेल ऑफ टी. ओके, तर ती किती येणार. ओके, चला पुढे जाऊया. तर ती अमाऊंट त्या ठिकाणी राईट हँड साइडला येईल. लेफ्ट हँड साइडचे जे खर्च आहेत त्यांचं जे काय टोटल करून ज्यावेळी तुम्ही वजाबाकी कराल, म्हणजे त्यातून मायनस कराल,
सेलच्या फिगरमधून टोटल एक्सपेन्सेस त्यावेळेस जी अमाऊंट राहील ती प्रॉफिटची असेल. मी पहिलंच मागच्याही प्रॉब्लेममध्ये सांगतोय, आत्ताही ह्या अंतिम प्रॉब्लेममध्ये हॅशटॅग नंबर 27 सांगतो या टॉपिकच्या इथून पुढे अजून कॉस्टिंग आपलं सुरूच राहणार आहे. ओके, तर या ठिकाणी सांगतोय जर लेफ्ट हँड साईडची टोटल चढ आली याचा अर्थ तुम्ही लॉसला गेला. म्हणजे साधं गणित आहे, खर्च जर चढ झाले, खर्च जर तुमचे चढ झाले उत्पन्नापेक्षा तर तो काय फायदा असं कोणच म्हणणार नाही. म्हणजे काय करा, तुम्ही खर्च चढ करा आणि उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी. आता तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. गणपतीची वर्गणी तुम्ही समजा 1,00,000 रुपये मिळवली आणि गणपतीसाठी खर्च जर 4 लाख केला, कसा करता येईल आणि कुठं करता येईल? असं दुर्गेसाठी गृहीत धरा, असंच वेगवेगळ्या सणांसाठी गृहीत धरा. आपल्या घरचं कॉस्टिंग लक्षात घ्या. आपला पगारच समजा जर महिन्याला 10,000 मिळत असतील आणि जर आपण खर्च 15,000 करायला लागलो, किती वेळा लोकांच्याकडनं हात पसरून बसणार आहे तुम्ही? लोन ह्याच्याकडनं घ्यायचं, तो खड्डा मोजवायसाठी आणि मोठा खड्डा उकरायचा, तो आणि मोठा करायचा. म्हणून जर कॉस्टिंग आहे की तुमचे खर्च म्हणजे ज्याला आपली मराठीत म्हण आहे बघा, अंथरूण पाहून पाय पसरणे. अंथरूण पाहून पाय पसरणे ही जी म्हण तयार कशामुळे झाली तर त्याचा रेफरन्स कॉस्टिंग आणि आपल्या याच्यासाठी यासाठीच येतोय की आपण ही कॉस्टिंग किंवा फायनान्शियल अकाउंट यातून शिकणे काय गरजेचं आहे की कॉस्टिंग मध्ये तर फार जबाबदारीने आपण शिकणं गरजेचं आहे की हे सगळं कॉस्ट आपण काय करायला लागलो की एक्सपेन्सेस आपले चढ होऊ नयेत आणि ते हाऊ टू रिड्यूस एक्सपेन्सेस. कॉस्टिंगचं मेन टेक्निक काय आणि ज्यासाठी कॉस्टिंग निर्माण झालं माझ्या भाषेत की हाऊ टू रिड्यूस कॉस्ट. कॉस्ट कशी कमी करता येईल. माझ्या स्टार्टिंगच्या हॅशटॅग नंबर 16 आणि 17 मध्ये मी हेच तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ज्यावेळेला आपण कॉस्टिंग शिकतो त्यावेळेला आपली एक भावना असते. काय भावना असते की मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला कव्हर करायचं आहे, कंपनी आपली फायद्यात न्यायची आहे, भारताला महासत्ता करायची आहे. मी प्रत्येक वेळा तुमच्यासमोर म्हणत असतोय, तर ते करण्यासाठी तुमची जाणीव असली पाहिजे की एक्सपेन्सेस या कधीही इन्कम पेक्षा चढ होता कामा नये. ओके, मग इन्कम आपल्याला सेल्स पासून मिळालेला आहे. मग ज्या वेळेला सेल्सची अमाऊंट चढ असेल, एक्सपेन्सेस कमी असतील, विच एव्हर जो काय असेल तो प्रॉफिट तुमचा असेल. हाऊ मच, बरोबर आहे. तो या ठिकाणी आपण ऍक्च्युअली प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे यापूर्वी कॅमेरा, त्यामुळे परत परत रिपीट करायची गरज नाही. आता हे झाल्यानंतर आपल्याला नंबर सी किंवा पार्ट 3 मध्ये यायचं आहे रिकन्सिलेशन स्टेटमेंट. रिकन्सिलेशन स्टेटमेंट त्याचा नेहमीचाच फॉर्म्युला पर्टिक्युलर या टेबलचा आणि अमाऊंट रुपीज. पर्टिक्युलर मध्ये काही प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट. कॉस्ट अकाउंट प्रमाणे आपण जे काढलेलं आहे कॉस्टिंगच्या प्रमाणे प्रॉफिट स्टेटमेंट ऑफ कॉस्ट अँड प्रॉफिट. त्यात आपल्याला वरच्याच ए मध्ये किती मिळालेली अमाऊंट पार्ट फर्स्ट मध्ये 5,72,400. हाऊ मच अमाऊंट 5,72,400. ओके, अँड त्यात काय करायचं बघा, वर्क्स एक्सपेन्सेस. व्हाय वर्क्स एक्सपेन्सेस? ओव्हरचार्ज. ओव्हरचार्ज इन कॉस्ट अकाउंट. कॉस्ट अकाउंट मध्ये ते ओव्हरचार्ज आहे म्हणून ते आपण ऍड करायला लागलोय. ओके, तर ती रक्कम तुम्हाला त्यातनं काढून ती तिथं ह्याचं टॅली करून तुम्हाला घ्यावी लागेल कॉस्ट अकाउंटच्या याच्याप्रमाणे. आणि त्यानंतर लेस काय करायचं आहे, ऑफिस एक्सपेन्सेस अंडर चार्ज. ओव्हरचार्जच्या विरुद्ध अंडर चार्ज ही कन्सेप्ट डोक्यात ठेवा. ओव्हरचार्ज म्हणजे कारण नसताना ज्यादा झालेले आणि अंडर चार्ज म्हणजे कारण नसताना कमी झालेले. बरोबर आहे काय? हे दोन्ही कन्सेप्ट डोक्यात ठेवा, काळजीपूर्वक, अत्यंत काळजीपूर्वक डोक्यात ठेवा. की कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला अवघड जाणार नाही ही खात्रीनं गॅरंटेड सांगतो. तर ॲज पर कॉस्ट बुक प्रमाणे जे झालेले आहेत ते त्याची अमाऊंट घेऊन त्यातनं लेस करा. जे मिळेल तुम्हाला नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल बुक. ॲज पर फायनान्शियल बुक जी तुम्हाला मेंटेन करायचे त्याप्रमाणे तुम्हाला नेट प्रॉफिट निव्वळ नफा मिळेल. शुद्ध लाभ. शुद्ध लाभ तो तुमच्या समोर प्रकट होईल. आणि हा टॉपिक आपण इथेच थांबवतोय. या संदर्भात आणखीन काही तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल किंवा तुमच्या काही शंका वगैरे असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाका. त्याच्या आधारे आपण एक नवीन व्हिडिओ करू. आणि याबरोबर आपला जो 4था टॉपिक सुरू होणार आहे तोही तुम्ही अत्यंत उत्साहाने स्वागत करणार. थोडासा क्लिष्ट आहे, त्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला काय करावं लागणार आहे या टॉपिक मध्ये. 4थ्या टॉपिक मध्ये जो आपला पुढचा येणार आहे प्रात्यक्षिकाचा टॉपिक मध्ये आपण वेगवेगळे प्रॉब्लेम घेणारच आहोत. त्यामध्ये थोडेसे जे फॉर्म्युलाज आम्ही तुमच्या समोर प्रोड्यूस करणार आहोत ते
बायहार्ट करावं लागतं म्हणजे तोंडपाठ करावे लागतील. कारण प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला लगेचच सुचेल तुमच्या वयोमानानुसार, तुमच्या या वयातील बुद्धिमत्तेनुसार. म्हणून माझा एक तुम्हाला सुंदर सल्ला आहे की मोहिते सर ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस तुम्ही जाणीवपूर्वक ऐकताच. पण हे ऐकण्याबरोबर माझं तुमच्याकडनं एक हक्काची मागणी आहे की तुम्ही ते रेशो जे मी तुमच्यासमोर म्हणजे जे फॉर्म्युले देणार आहे, रेशो, हाऊ टू कॅल्क्युलेट रेशो, पीव्ही रेशो, पी ब्रेक इव्हन पॉईंट वगैरे बोलणार आहोत आपण, सखोल बोलणार आहोत. उत्सुकता तुमच्याजवळ टिकवून ठेवा, उत्सुकता ताणून ठेवा, उत्सुकता अशी तुमची ओसंडून व्हायली पाहिजे की पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आणखी काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे कॉस्टिंग मधलं. तर त्या टॉपिकचं नाव असेल सीमांत परिवेश, मार्जिनल कॉस्टिंग, आणि त्याची चर्चा आपण हॅशटॅग नंबर 28 मध्ये करणार आहोत. चला इथंच थांबूया.